तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वर्धा जिल्ह्यात एमडी तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याच्या बातमीवरून वर्धा पोलिसांनी मुंबईच्या 2 महिलांसह शहरातील तिघांना तब्बल 16 लाख रुपयांच्या 400 ग्रॅम ड्रग्जसह ताब्यात घेतले आहे। सदर कारवाई 6 ऑगस्ट रात्रीच्या सुमारास शहरातील आनंदनगर येथे करण्यात आली। आरोपींना 7 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना 11 ऑगस्ट पर्यंत अर्थात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मुंबईत आलेल्या 2 महिला आरोपीसोबत लहान मुलगा देखील होता। पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बालकाचा वापर एमडी तस्करीचा काळा बाजार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव या कारवाईतून पुढे आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी दिली आहे। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, वर्धा। LCB यांनी काल एक चांगली कामगिरी केलेली आहे आणि यामध्ये आम्हाला 400 ग्राम MD आणि एक फायर आर्म हे जप्ती करून आरोपींवर अटक केल्याची कारवाई मध्ये LCBला यश मिळालेलं आहे। घटना अशी आहे की आम्ही काय 1-1.5 महिन्यापासून एक सर्वेलन्सवर एक आरोपीला ठेवले होते, कारण त्याचे भाऊला मागच्या महिन्यात घरफोडी करणारे आरोपींचे सोबत फायनान्शियल अरेंजमेंट करून त्यांचे चोरीचा पैसा आपल्याकडे ठेवणे आणि त्याला MDच्या सप्लाय करण्याचा एक केस आमच्या समोर आलेला होता। 2 महिन्यात आम्ही कारवाई केलेले होते आणि त्याच्यानंतर एक स्पेशल टीम ते आरोपी राजन थूल याचे घरी आले। त्याचे जे भाऊ आहे किंवा त्याचे जे कॉन्टॅक्ट आहे यांच्यावर आम्ही सर्वेलन्स ठेवले होते। त्यामध्ये आम्हाला काल सकाळी खात्रीदायक माहिती मिळाली की मुंबईतून 2 लेडीज जे MD सप्लाय किंवा काहीतरी सबस्टन्स सप्लाय करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि त्यावर आमची टीम LCB PI चौधरी साहेब आणि ॲडिशनल SP बागमोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी लावले आणि त्या आरोपी राजन थूलचे भाऊ विशाल थूल आणि मुंबईतून आलेली 2 महिला हे त्या घरी सापडले आणि त्यांच्याकडून आम्ही MD पावडर सारखा एक जे आम्हाला संशय होता ते एक सिल्वर फॉइलमध्ये पॅक्ड होतं, त्या ठिकाणातून आम्हाला ते सापडलं आणि जर आम्ही त्याला प्रश्नोत्तर केले तर ते सायंटिफिक उत्तर देऊ शकले नाही। त्याच्यानंतर आम्हाला इंटरव्ह्यूमध्ये माहीत पडलं की एक आरोपी जे विशाल थूलचा नौकर आहे ते आपल्या घरी काहीतरी घेऊन गेलेलं आहे आणि त्याचे मागे पण टीम पाठवले आणि त्याच्या घरी पण आम्हाला तसेच सिल्वर फॉइलमध्ये पॅक असलेलं पदार्थ सापडला। आम्ही एक्सपर्टला बोलून पंचाला बोलून त्या ठिकाणी जप्तीची कारवाई केली आणि इंटरव्ह्यूमध्ये हे क्लिअर झालेलं आहे की हे मुंबईतून एक सप्लायर आहे तो सध्या जेलमध्ये असा आरोपी सांगत आहे। त्याच्यातून ते लेडीने काही महिन्या अगोदर ते एकत्र करून ठेवलं होतं आणि ते सप्लायसाठी MD सप्लायसाठी या ठिकाणी आलेली होती। नंतर आम्हाला माहीत पडलं की त्यांचे जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे ते आरोपी विशाल थूल यांनी आपली बायकोच्या मोबाईल घेऊन त्याला सांगून ते फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण केलेलं आहे आणि ते आरोपी महिला जे मुंबईतून आले तर त्याच्या खात्यामध्ये ते पैसे पोहोचले आहेत। ह्या दोघांनी आपल्या क्रॉस इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे, त्याची पण आम्ही चौकशी करत आहे। आम्ही सर्व आरोपी यांना ताब्यात घेतले आहे आणि 5 दिवसाच्या यांच्या PCR आम्हाला मिळालेला आहे। या दोन्हीची विशेष कामगिरीमध्ये विनोद चौधरी, उमाकांत राठोड, सलाम कुरेशी, राहुल इटेकर आणि प्रकाश लसंते यांनी करून जे फील्डवर जे त्यांचे कर्मचारी होते ज्यांनी वॉच ठेवला किंवा त्यांनी इन्फॉर्मेशन काढली त्यामध्ये शेखर डोंगरे, श्रीकांत खडसे, सचिन इंगोले, प्रमोद पिशे, सुमित शेंद्रे, विकास मुंडे, अरविंद इंगोले, राहुल अडवाल, शुभम चौधरी, सोहम राऊत, निलिमा उमक, प्रीती ढवले आणि यांची व्हेकलचे चालक राहुल लोटे यांच्या सेवात आहे। यांची सर्वांची चांगली कामगिरीबद्दल वर्धा पोलिसच्या नाम किंवा वर्धा पोलीसची कारवाईला वरिष्ठाकडून पण शाबाशी मिळालेली आहे। मी सर्वांच्या अभिनंदन करतो। मोठं रॅकेट आहे का आणि मोठी कारवाई म्हणता येईल का? MD साठी कमर्शियल क्वांटिटी जे आहे लॉमध्ये NDPS कायद्यामध्ये ते 50 ग्राम आहे आणि वर्धामध्ये याचे पूर्वी 4 महिन्यानंतर एक कमर्शियल क्वांटिटीचा केस आम्हीच केले होते, ते 10 मध्ये आम्हाला सापडलं होतं आणि हे दुसरी कारवाई 400 ग्रामची आहे।
तो वर्धा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत झालेली कारवाईमध्ये एक मोठी कारवाई आहे आणि यामध्ये जे महिलांच्या आणि परिवारच्या लोकांचा वापर झालेला आहे असं दिसत आहे. कारण जे मुंबईतून जी महिला आलेली होती ते आपली सिस्टरला आणि त्याचे 2 महिन्याच्या बाळाला घेऊन आलेली होती. त्याचा उद्देश होता की पोलीस यांच्यावर संशय करणार नाही जर ते असे लहान मुलाला सोबत घेऊन इकडे तिकडे फिरत आहेत.